नमस्कार, MPSC पॉवर ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीच्या कलमांवरील 5 प्रश्न पाहणार आहोत. आयोगाने विचारलेले त्या 5 पैकी तुम्हाला जर 4 आले तर तुमचा पॉलिटीचा अभ्यास चांगला आहे असं आपण समजू. बघा, खालील कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करतात. खालील कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करतात. नुकतीच कंबाईन ग्रुप बी प्री 2024 फेब्रुवारीमध्ये झाली, तिला हा प्रश्न आला होता. हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे. बघा, 4 ऑप्शन आहेत, 215, 216, 217 आणि 218. तर बघा, याचं योग्य आन्सर आहे ए 215. आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. आपण काय म्हणायचं, इथं काय म्हणतंय, खालील कोणत्या कलमानुसार अभिलेख न्यायालय, तर आपण त्याचा उच्चारच बदलू. अभिलेख न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायचं माहिती आहे का, अभिलेख म्हणायचं. अभिलेख न्यायालय काय म्हणायचं, अभिलेख न्यायालय असं म्हणायचं. त्या शब्दाची सुरुवात ओने करायची. आता ओने केली म्हणजे अभिलेख. आता असं का केला उच्चार मी, कारण ओ हा ABCD नुसार 15 नंबरला येतो. ओ बाय ABCD नुसार किती नंबरला येतो, 15. आणि मग इथे 15 कुठे शेवटी, तर इथे 215. म्हणून ऑप्शन हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे पहा. खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत. काय कर्तव्ये, STI 2019ला आला होता. तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, 164, 165, 160 आणि 167. बघा, पॉज करा आणि विचार करा काय असेल उत्तर. तर याचं योग्य आन्सर आहे D 167. आणि आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा. आपला व्हिडिओ बनवण्याचा मूळ हेतू आहे की कलम लक्षात कशी ठेवायची. तर याची ट्रिक बघा. काय म्हणायचं, सदुभाऊंची कर्तव्ये. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य विचारलेलं ना, तर आपण मुख्यमंत्र्याला सदुभाऊचं नाव देऊ. काय देऊ, सदुभाऊ. म्हणजे सदुभाऊंची कर्तव्ये असं आपण म्हणू. सदुभाऊ का, कारण बघा सदू आणि 67 हे मग जुळतो का नाही, हे बघा म्हणजे सारखे नाव आहेत. सदू आणि 67, हे बघा सदू आणि 67 असं लक्षात ठेवा. बघा, अशा ट्रिक्ससह जर तुम्हाला पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल ना, तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करा. 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. जर तुम्हाला पॉलिटीच्या सर्व कलमांची ट्रिक्सची PDF हवी असेल तर. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून चौकशी करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची निवड करतात. खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची निवड करतात. कंबाईन ग्रुप C 2023ला आला होता हा प्रश्न. किती, 23ला. बघा, तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, 152, 153, 154 आणि 155. विचार करा आणि उत्तर सांगा. तर याचं योग्य आन्सर आहे D 155. आता याला हा प्रश्न पण भरपूर विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे. विद्यार्थ्यांनी आन्सर काय दिलेलं आहे माहिती आहे का, 153 आन्सर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, हा कंबाईन ग्रुप C मेन्स 23ला आला होता, प्रीला नाही मेन्सला आला होता. आणि याचं आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 153 केलेलं आहे. आता 153 त्यांनी का केलं, कारण कलम 153मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. पण प्रश्न विचारलाय काय, ते प्रश्न काय विचारला हे पण नीट लक्षात ठेवा. प्रश्न विचारलाय खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात असं विचारले. खालील कोणत्या कलमात राज्यपाल या पदाची तरतूद आहे असं नाही विचारलं. खालील कोणत्या कलमात राज्यपाल ह्या पदाची तरतूद आहे असं जर विचारलं असतं तर आन्सर असतं 153. मात्र राष्ट्रपती राज्यपालाची निवड कोणत्या कलमानुसार करतात असा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आहे 155. इथे भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत, त्यांनी 153 लिहिलं आणि उत्तर चुकून आलेले. तर बघा, आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, तुमचं कन्फ्युजन कसं टाळायचं हे. तर बघा, ट्रिक काय केलेली आहे की राष्ट्रपती पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची निवड करतात अशी मी ट्रिक बनवलेली आहे. राष्ट्रपती काय करतात, पंचांग म्हणजे काय, कॅलेंडर. त्या पंचांगामध्ये शुभ मुहूर्त पाहतात आणि त्या मुहूर्तावर राज्यपालाची निवड करतात. आता पंचांग का म्हणलं मी, कारण पंचांग आणि 55, पंचांग 55 असा मग जुळतो का नाही. आणि दोन्ही शब्द सुरुवात पने होते, पंचांग 55, म्हणून याचं योग्य आन्सर काय, 155. बघा, अशा प्रत्येक कलमाच्या आपण ट्रिक्स बनवलेल्या आहेत. कलम 1 पासून ते 360
पर्यंत संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत. त्याची PDF पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही, परत सांगतो, या नंबरवर तुम्ही संपर्क करा, 84 21 90 83 84. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आता आपण. आता पुढचा प्रश्न काय आहे पहा. अस्पृश्यता बंदीचे खालील कोणते कलम आहे? बघा, खालील कोणते कलम आहे ज्यानुसार अस्पृश्यता बंदी केलेली आहे? तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, 15 16 17 18. तर बघा, याची सुद्धा ट्रिक केलेली आपण सांगितलं ना, प्रत्येक कलमाची ट्रिक आहे. तर याचं योग्य आन्सर आहे 17. आणि याची ट्रिक काय बघा, सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम अस्पृश्यता बंदी झाली. कोणत्या जिल्ह्यात? सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम. तर सातारा का म्हणलं? कारण बघा, सातारा 17 सातारा 17 असा यमक जुळतो, म्हणून 17 असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर आंबेडकरांनी खालील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटले आहे? आंबेडकरांनी कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटले आहे? तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि याचे योग्य आन्सर आहे 32. या कलमाला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. आणि जर ती PDF हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. बाकी आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीची सुद्धा PDF आहे, इडियम फ्रेजेस जे काय आहे. जर तुम्ही कंबाईन मेन्सची तयारी करत असाल, MPSC मेन्सची तयारी करत असाल तर तुम्हाला इंग्लिश 50-50 मार्काला आहे. तिथं रिस्क घेऊन चालणार नाही, कारण व्होकॅब्युलरी हा सेक्शनवर जवळपास 20 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये इडियम फ्रेजेसवर 2-3 प्रश्न असतात, वन वर्डवर 2-3 असतात, सिनोनिम अँटोनिम्सवर 2-3 असतात, कन्फ्यूज वर्डवर 2-3 असतात. या सर्वांची एक PDF बनवलेली आहे ट्रिक्सनुसार. त्याच्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत. ते संपूर्ण जर पाहिजे असेल तर ते संपूर्ण ते 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे, कारण तुम्ही नुसतं इंग्लिशचं ग्रामर करून चालत नाही. तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची जर नसेल तर तुम्हाला इंग्लिशला स्कोअर येत नाही. तुम्ही व्होकॅब्युलरी तुमची चांगली नसेल तर तुम्ही इंग्लिशला 25च्या वर 50 पैकी जाऊ शकत नाही, म्हणजे नाही. लिहून घ्या माझ्याकडून. तर आता आपण येथे थांबू. तुम्ही इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद.